मला असं वाटतं की जसं पावसाळा आला की मेंढकं बाहेर निघतात, तसंच निवडणुका आले की जरांगे पाटील बाहेर निघतात. आणि जरांगे पाटलांना ज्या प्रकारे जरांगे पाटील आधी स्टेटमेंट करायची किंवा आता स्टेटमेंट करतात आहे, मला असं वाटत नाही त्यांना मराठ्यांना आरक्षण किंवा मराठ्यांना न्याय देण्याचं काम काही करायचं आहे. त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचं काम करायचं, तेढ निर्माण करण्याचं काम करायचं आहे. आणि कुठेतरी या सगळ्या माध्यमातून स्वतःची पब्लिसिटी करून घेण्याचंच काम आहे. ज्या प्रकारे मागच्या वर्षभरात ते वागले निवडणुकीच्या आधी दोन्ही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या, आणि मला असं वाटतं की मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात जो पाठिंबा त्यांना मिळाला होता तो आता उसरता उचलला आणि फार कमी प्रमाणात लोक त्यांच्यासोबत आहे. आणि म्हणून कुठेतरी स्वतःचं अस्तित्व टिकवणं करतात ते या प्रकारचं स्टेटमेंट ते करतात. ते असं वाटते का की लोकांचा पाठिंबा पुढच्या आंदोलनासाठी मिळावा त्यामुळे नवीन केलेली खेळी हे ते जरांगे पाटील आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता मला नाही वाटत की मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे. मराठा समाजालाही हे जाणून चुकलंय की हा फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचे काम करतात आहे. आणि म्हणून आणि कुठेतरी स्वतःची राजकीय खेळ किंवा या सगळ्या प्रकारचं त्यांचा बोलता धडे कोण आहे, त्यांच्या मागे कोण आहे, हे लोकांना माहीत होऊन चुकलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं त्यांची क्रेडिबिलिटी संपलेली आहे. गोव्यात ओबीसीचं अधिवेशन पार पडलं, त्या अधिवेशनावरही त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत. मराठी समाजाचा कट रचला किंवा ते प्रायोजित होतं अशा प्रकारचे आरोप जरांगे. बघा, जरांगेंचं मी तुम्हाला तेच सांगतो की जरांगेच्या आरोपांना काही तथ्य नाही. निवडणूक आले की जरांगे या प्रकारच्या वाफा काहीतरी आरोप करत असतात आणि मीडियामध्ये राहण्याचा ते प्रयत्न करत असतात. मला असं वाटतं की आता त्यांचं काही मी आधीच सांगितलं त्यांची क्रेडिबिलिटी राहिली नाही, म्हणून त्यांच्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही. तायवाडे सरांनी असं म्हटलं का जर हा खुला मंचावर हे सगळं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन पार पडत असताना त्यांनी पुरावे द्यावे, कुठल्या बंद खोलीत अशी चर्चा झाली, कारण गटाची चर्चा बंद खोलीत होत नाही आणि त्यांनी स्वतः कुठेतरी अशा पद्धतीची वृत्ती असल्यामुळे ते अशा पद्धतीचा आरोप करतात. हा जरांगे पाटलांनी पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरण्याचं काम मागच्या अनेक आंदोलनांमध्ये केलं. पूर्ण महाराष्ट्राला कुठेतरी नुसतं फडणवीस साहेबांना टार्गेट करून कुठेतरी महाराष्ट्र जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण ते त्या दोन्ही निवडणुकांमध्ये विधानसभेमध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये 237 सीटा निवडून आले. म्हणजे महाराष्ट्राच्या मराठा समाज असणार, ओबीसी समाज असणार, अनुसूचित जाती असणार, अनुसूचित जमाती असणार किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक मोठ्या प्रमाणात आशीर्वाद या माध्यमातून फडणवीस साहेबांना दिलेला आहे. आणि फडणवीस साहेब महाराष्ट्राचे लाडके नेते या माध्यमातून ठरलेले आहे. मला असं वाटतं आता या प्रकारच्या जरांगे पाटलांच्या काही म्हणण्याला काही अर्थ आलेला नाही. त्यांनी असं म्हटलं की फडणवीस एक प्रकारचा कट रचला की अनेक जिल्ह्यामध्ये ओबीसी पालकमंत्री नेमून तिथं मराठा नेतृत्वाचं खच्चीकरण केलं जातं. बघा, महाराष्ट्रामध्ये ओबीसी जवळपास 60% जी लोकसंख्या आहे ती ओबीसी आहे. आणि म्हणून देशात ही 50%च्या वर लोकसंख्या ही ओबीसी आहे. म्हणून देशातील मोदीजींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात ओबीसी, त्यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात ओबीसी नेत्यांना स्थान मिळालेलं आहे, मंत्र्यांना स्थान मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्रातील 60% ओबीसी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी मंत्र्यांना स्थान मिळालेलं आहे. याच्यात काही कुणामध्ये तेढ निर्माण करायचं किंवा काही असं कोणताही उद्देश नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.